प्रसिद्ध पास्टर बजिंदर सिंग यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। त्यांच्यावर लागलेले सर्व आरोप, त्यांनी केलेले सगळे गुन्हे न्यायालयात सिद्ध झाले आहे। 2017 मध्ये मोहालीमधील एका चर्चमध्ये एक मुलगी पास्टर बजिंदर सिंग यांच्याकडे प्रार्थना करण्यासाठी येत होती। या मुलीसोबत बजिंदर सिंग जवळीक वाढवतात आणि तिला लंडनमध्ये एका चर्चची हेड करण्याचं आमिष दाखवतात। या मुलीला ते मोहालीतील त्यांच्या घरी बोलावतात आणि तिच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध टाकतात आणि यानंतर तिच्यावर अत्याचार करतात। या अत्याचाराचा व्हिडिओ ते शूट करतात आणि तिला ब्लॅकमेल करतात आणि तिला धमकी देतात। त्यानंतर काही वर्षांनी एप्रिल 2018 मध्ये ही मुलगी हिम्मत करते आणि पोलीस स्टेशनमध्ये बजिंदर सिंग यांच्या विरोधात केस फाईल करते। ही केस मागे घेण्यासाठी बजिंदर सिंग यांच्या माणसांकडून त्या मुलीला पैसे ऑफर केले जातात आणि तिला धमकावले जातं। या केसच्या कारणामुळे बजिंदर सिंग न्यायालयात आजारी असल्याचं कारण देतात आणि आई वडील आजारी आहे आणि मुलांना सांभाळणारा दुसरा कोणी नाही अशी पिटिशन फाईल करतात। खरं तर ज्या बजिंदर सिंग यांनी कित्येक लोकांचे आजार बरे केले होते, त्या बजिंदर सिंग यांना स्वतःच्या आई वडिलांचा आणि स्वतःचाच आजार ठीक करता येत नव्हता आणि याच कारणामुळे न्यायालय त्यांची याचिका फेटाळते। 15 वर्षांपूर्वी एका व्यक्तीचा खून केल्यानंतर बजिंदर सिंग जेव्हा जेलमधून बाहेर येतो तेव्हा तो धर्म परिवर्तन करतो आणि लोकांना उपदेश द्यायला सुरू करतो। या अत्याचाराच्या केसमध्ये आणखी 5 जणांचाही संबंध होता, पण पुराव्यांच्या अभावामुळे त्या 5 जणांना सोडून देण्यात येतं आणि बजिंदर सिंग यांना आता जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे। बजिंदर सिंग यांनी पुढच्या न्यायालयामध्ये या जन्मठेपेविरोधात याचिका टाकली आहे।